हॅलो फ्रेंड्स, आज आपण 8वी स्कॉलरशिप परीक्षेतील इंग्रजी विषयाचा अभ्यास पाहणार आहोत. हा व्हिडिओ 8वी स्कॉलरशिप परीक्षेच्या विद्यार्थ्यांबरोबर इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त असेल. तर सर्वप्रथम आपण 8वी स्कॉलरशिप परीक्षेचं स्वरूप पाहूयात. 8वी स्कॉलरशिप परीक्षेचे 2 पेपर असतात. एकाच दिवशी होतात ते 1 तासाचा मध्ये ब्रेक देऊन. 150 मार्काचे 2 पेपर असतात. पहिला पेपर मराठी भाषा आणि गणिताचा असतो. मराठी भाषेवर 25 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असतो, त्याचे 50 गुण असतात. गणितावर 50 प्रश्न विचारले जातात, त्याचे 100 गुण. असे 150 गुण आणि 75 प्रश्न. आणि यासाठी वेळ 1.5 तासाचा असतो, म्हणजे 90 मिनिटांचा. दुसरा पेपर असतो इंग्रजी भाषा आणि बुद्धिमापन. इंग्रजी भाषेवर 25 प्रश्न असतात आणि 50 गुण होतात त्याचे. बुद्धिमापनावर 50 प्रश्न आणि 100 गुण, असे 150 गुण. म्हणजे सर्वसाधारण एक प्रश्न सुमारे 1.25 मिनिटासाठी असतो. 1.25 मिनिटात सोडवावा लागतो. याचे प्रश्न काठिण्य पातळी अशी असते. सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30% असतात दोन्ही पेपरमध्ये. मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% असतात. तर कठीण स्वरूपाचे प्रश्न 30% असतात. आणि हे मिक्स येत असतात. काही वेळेला कठीण आल्याच्या नंतर मध्यम आल्याच्या नंतर सोपा. तेव्हा आपण सर्वप्रथम जे आपल्याला सोडवता येतात असे सोपे प्रश्न अगोदर घ्यायचे. अगोदर तसं घेता येत नाही, सिक्वेन्सनं सोडावं लागेल. तेव्हा आपण सर्वप्रथम सोपे किंवा आपल्याला जे प्रश्नाची उत्तर येतात ते घ्यायचे. त्याच्यानंतर शिल्लक राहिलेले प्रश्न आपण दुसऱ्या राऊंडमध्ये सोडवायचं, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर करता येतो. आपण आता या व्हिडिओमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम पाहूयात आणि त्याच्यावरचे आपण प्रश्न विस्ताराने पाहूयात. इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये व्होकॅब्युलरी, वर्ड पझल्स, लँग्वेज स्टडी, ग्रामर, ट्रान्सफॉर्मेशनल, त्याच्यानंतर क्रिएटिव्ह रायटिंग, रीडिंग स्किल आणि मिससेलेनियस प्रश्न, असे एकूण 25 प्रकारचे प्रश्न येतात. तर आता आपण सर्वप्रथम व्होकॅब्युलरीवरचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इंग्रजी विषयातील जे प्रश्न असतात ते इंग्रजी भाषेत असतात. मराठी माध्यमाच्या मुलांना आणि सेमीच्या थोडंसं समजून घेऊन तो प्रश्न सोडवावा लागतो. वेळ कमी असतो, पण आपण थोडेसे शॉर्ट मध्ये जर प्रश्न समजून घेतला तर तसेच प्रश्न पुन्हा रिपीट होतात. आपण एक उदाहरण पाहूयात. आता पहिला प्रश्न पहा. नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिव्हन सेंटेन्सेस. दिलेल्या, आता चूज करेक्ट, योग्य निवडा. प्रश्न समजून घ्या अगोदर. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स, दिलेल्या वाक्यातून. दिलेल्या वाक्यातून योग्य पर्याय निवडायचा आहे. आता दिलेले आपल्याला इथं पर्याय 4 आहेत आणि त्याच्यापैकी एक योग्य निवडायचा आहे. प्रश्न काय आहे? हा प्रश्न आहे, द बॉय इज इन द पिक्चर इज. या चित्रात दिलेला मुलगा काय करतो ते सांगायचं आहे. आता याच्यापैकी 4 आहेत इथं. अगदी सोपा प्रश्न आहे आणि लगेच आपल्याला त्याचं उत्तर येईल. परंतु आपण 4ही पर्याय सुरुवातीला समजून घेऊया. आता काय करतो हा मुलगा चित्रातला? तर 1 नंबरचा पर्याय म्हणतो पिकिंग अप फ्लावर्स, फुले वेचतो. सोईंग द सीड्स, बिया पेरतो. वॉटरिंग द प्लांट, रोपट्यांना पाणी देतो. आणि नंबर 4चा पर्याय आहे ऑब्झर्विंग द लिव्स, पानांचे निरीक्षण करतो. आता आपल्याला हे इंग्रजीमध्ये समजून घेऊन त्याचं अचूक उत्तर द्यायचं आहे. हे जे 4 पर्याय आहेत त्याच्यापैकी एक. तर या पिक्चरमध्ये फुले वेचत असलेला आपल्याला दिसत नाही, बिया पेरत असलेला दिसत नाही आणि पानाचं निरीक्षण करत असताना दिसत नाही. तर वॉटरिंग द प्लांट, वॉटरिंग म्हणजे प्लांट म्हणजे रोपट्यांना पाणी देत असलेला हे दिसतोय, म्हणून 3 नंबरचं पर्याय आहे. आता हे पर्याय आपल्याला कसं लिहायचं आहे? 1, 2, 3, 4 असे उत्तर तालिका असते. त्या उत्तर तालिकेमध्ये जो काळा सर्कल केलेला 3 नंबरचा पर्याय म्हणून अशा काळ्या पेननी गोल राऊंड करून तो डार्क करायचा आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात आपण. आता प्रश्न समजून घ्या. ऑब्झर्व द पिक्चर अँड पॉइंट आउट द ऑड थिंग्स. ऑब्झर्व द पिक्चर म्हणजे
दिलेल्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि पॉइंट आउट ऑड थिंग्स, वेगळी किंवा विलक्षण बाब त्या चित्रात दिसणारी आपल्याला दर्शवायचं आहे. या ठिकाणी सिंहाचं चित्र आहे आणि त्याच्यामध्ये वेगळी बाब काय आहे ते आपल्या लक्षात आले असेल. तरी पण आपण एक एक पर्याय पाहूयात पडताळून. ट्रंक टू द लॉयन, सिंहाला सोंड आहे. मेन टू द लॉयन, आयाळ, मानेवर जे केस असतात त्याला आयाळ म्हणतात, सिंहाला आयाळ आहे. टेल टू द लॉयन, सिंहाला सेफ्टी आहे. विस्कर्स ऑफ लायन म्हणजे मिसीचे केस जे सिंहाला आहे ते दिसत आहेत. याच्यामध्ये ऑड थिंग काय आहे, वेगळी किंवा विलक्षण दिसणारी बाब, तर हत्तीला सोंड आहे, ही विलक्षण बाब आहे. म्हणजे हत्तीला आपलं सिंहाला सोंड आहे, सिंहाला सोंड नसतो तर हत्तीला सोंड असते. या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय हे ऑड थिंग आहे. ट्रंक टू द लॉयन, ट्रंक म्हणजे सोंड, आणि याच्या 4 पैकी 1 क्रमांकाचं उत्तर या ठिकाणी काळ्या पेननं सर्कल करून राऊंड केलेलं दिसतं, ते त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आता पुढचा प्रश्न पहा. पिक्चर शोज, आता हे चित्र काय दर्शवतं, पिक्चर शोज म्हणजे काय दर्शवतं, या चित्रामध्ये काय होतंय. इथे 4 पर्याय आहेत. समर सीझन, समर सीझन म्हणजे उन्हाळा ऋतू दर्शवतो का. रेनी सीझन, पावसाळा ऋतू. विंटर सीझन, हिवाळा ऋतू. ॲटम सीझन, शरद ऋतू. म्हणजे यापैकी आपल्याला पाऊस पडतोय, छत्री आहे, तर याच्या ठिकाणी रेनी सीझन म्हणजे पावसाळा दर्शवतो, म्हणून 2 नंबरचं पर्याय बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आपण 2 नंबरच्या पर्यायाला उत्तर तालिकेमध्ये सर्कल करून गोल करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. इफ इट इज कप अँड सॉसर देन व्हॉट इज नाईफ अँड डॅश डॅश. कप अँड सॉसर म्हणजे जशी कप आणि बशी असते तसं काय असतं, नाईफ अँड व्हॉट, नाईफ अँड का. तर त्याच्यामध्ये स्पेड म्हणजे कुदळ, बॉल वॉटी, लॅडर सीडी आणि फोर्क काटा. जसं कप बशी म्हणतात इंग्रजीमध्ये तसं नाईफ अँड फोर्क म्हणतात. म्हणून 4 नंबरचा पर्याय आहे, त्याला याप्रमाणे सर्कल करायचं. आता पुढचा प्रश्न. माय मदर डॅश डॅश डेलिशियस केक, माझी आई डॅश डॅश केक. केक कसे बनवलं जातं तर याच्यामध्ये प्रकार दिलेले आहेत. बेक म्हणजे भाजणे, बॉईल म्हणजे उकळणे, कुक्स म्हणजे शिजवणे, फ्राईज म्हणजे फ्राय करणे. केकला काय फ्राय केलं जात नाही, शिजवलं जात नाही किंवा उकळवलं जात नाही, तर केकला भाजलं जातं. म्हणून माय मदर बेक्स डेलिशियस केक हे त्याचं 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. फाइंड आउट ऑड वर्ड्स. फाइंड आउट ऑड वर्ड्स म्हणजे विलक्षण किंवा वेगळे शब्द शोधा म्हणते. फ्रॉम द गिवन क्ल्यू विच इज नॉट रिलेटेड टू वॉशिंग प्रोसेस. वॉशिंग प्रोसेस म्हणजे धुण्याची पद्धत आहे, त्याच्यामध्ये जे शब्द दिलेले आहेत त्याच्यातून वेगळा शब्द निवडायचा आहे. तर वॉशिंग प्रोसेसमध्ये काय नसतं पहा. रिन्से, रिन्से म्हणजे खळखळून धुणे, त्याला रिन्से म्हणतात. आयर्न म्हणजे इस्त्री करणे, स्पिन म्हणजे पिळणे आणि ड्राय म्हणजे वाळवणे. आता वॉशिंगमध्ये जो बसत नाही, धुणं धुण्यामध्ये जो बसणारा शब्द आहे तो ओळखायचा आहे. याच्यामध्ये आयर्न म्हणजे धुणं धुवत असताना आपण इस्त्री करत नाही, हा ऑड वर्ड आहे. धुणं धुवत असताना रिन्से म्हणजे खळखळून धुवलं जातं, पिळून त्याच्यातलं साबण किंवा पाणी वेगळं केलं जातं. त्याच्यानंतर स्पिन म्हणजे कपडे धुल्याच्या नंतर आपण पिळतो आणि ते वाळायला टाकतो. म्हणजे खळखळून धुणे, पिळणे आणि वाळायला टाकणे हे वॉशिंग प्रोसेसमध्ये येतं. आणि इस्त्री करणे हे त्यानंतरची प्रोसेस आहे, बाहेर करतो किंवा आपण बाहेर करायला देतो किंवा आपण घरी करतो, ही वॉशिंगमध्ये येत नाही. त्याच्यामुळे ऑड वर्ड्स ह्या वॉशिंग प्रोसेसमधला इस्त्री आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट. दिलेला हा उतारा वाचायचा आहे आणि चूज द अल्टरनेटिव्ह विच इज नॉट रिलेटेड विथ एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे या पर्यायामध्ये जो याशी निगडीत नाही, या पर्यायात दिलेल्याशी काहीही संबंध नाही असा पर्याय निवडायचा आहे. आता काय बघा. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार ही कविता आहे. हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, अप अबोव द वर्ल्ड टू हाय, लाईक अ डायमंड इन द स्काय. आता याच्यामध्ये यमक आहे, स्टार, आर, हाय, स्काय
यमक साधलेला आहे. म्हणजे नॉट रिलेटेड म्हणलंय, रिलेटेड असलेल्या गोष्टी सोडून आपल्याला पर्याय निवडायचा आहे. रिदम, रिदम म्हणजे एक ताल आहे, तालबद्ध कविता आहे ही. त्याच्यानंतर म्युझिक आहे, संगीतमय सुद्धा ही आहे. आणि चौथा प्रकार आहे तो प्रोज. प्रोज म्हणजे गद्य प्रकार आहे, धडा आहे का, तर याच्याशी रिलेटेड नसणारा हा शब्द म्हणजे प्रोज आहे. आणि या ह्या ज्या उतारा दिलेला आहे कवितेतला त्याच्याशी संबंधित म्युझिक आहे, रिदम आहे आणि यमक आहे, म्हणून गद्य हा त्याचं उत्तर आहे. आता त्यापुढचा प्रश्न बघा. अ गर्ल इज गेझिंग थ्रू. मुलगी पाहत आहे, कशाच्या माध्यमातून पाहत आहे, इथं ती स्टँडवर काहीतरी ठेवलंय आणि त्याच्या माध्यमातून ती निरीक्षण करत आहे. गेझिंग म्हणजे पाहणे किंवा निरीक्षण करणे. आता ते काय, कशाच्या, हे इन्स्ट्रुमेंटचं नाव ओळखायचं आहे आपल्याला. हे मायक्रोस्कोप आहे का, सूक्ष्मदर्शक, टेलिस्कोप आहे का, दुर्बीण आहे का, त्याच्यानंतर हॉरोस्कोप जन्मकुंडली आहे का, किंवा बायोस्कोप प्रोजेक्टर आहे का. तर ही जी मुलगी पाहते ती टेलिस्कोप आहे, दुर्बीण आहे, त्याचं या दुर्बिणीतून ती काहीतरी निरीक्षण करते आहे. सूक्ष्मदर्शक यंत्रणातून आपण पेशी वगैरे पाहतो, जन्मकुंडलीतून जन्मकुंडली जुळतो, प्रोजेक्टरद्वारे आपण एखाद्या पडद्यावर पाहतो, म्हणून ही टेलिस्कोप आहे. 2 नंबरचं उत्तर बरोबर. त्याच्या पुढचा प्रश्न. चूज द अल्टरनेटिव्ह, चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्ह अ वर्ड विच डझंट एक्सप्लेन द ऍक्शन वर्ड्स. म्हणजे ऍक्शन वर्ड नाही, जे ऍक्शन म्हणजे क्रियापद किंवा क्रिया दर्शवणारा शब्द नाही, असा कोणता खालील पर्यायातून एक ओळखायचा आहे. टू वॉच, वॉच म्हणजे पाहणे, पाहणे हे काय आहे, ऍक्शन वर्ड आहे किंवा वर्ब आहे, क्रियापद. टू पीप म्हणजे डोकावून पाहणे, काय चालू आहे का मध्ये, एखाद्या भांडण चालू असतं डोकावून पाहणे, त्याला पीप म्हणतात. टू लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे, आपण नंतर पाहूया. आणि टू ऑब्झर्व, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे, पक्ष्यांचं निरीक्षण करणे किंवा एखाद्या काही घडत असलेल्या घडामोडीचं निरीक्षण करणे. निरीक्षण करणे ऑब्झर्व म्हणजे ऍक्शन वर्ड आहे, पीप म्हणजे ऍक्शन वर्ड आहे, वॉच म्हणजे ऍक्शन वर्ड आहे. आणि लुक आफ्टर, टू लुक आफ्टर काळजी घेणे, एखाद्याची काळजी घेणे, हे काही ऍक्शन नाही. आपण काळजी घरी बसून अमेरिकेतल्या आपल्या मुलाची किंवा आपल्या नातेवाईकाची घेऊ शकतो, म्हणून हा 3 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. त्याच्या पुढचा पहा प्रश्न. चूज द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन निवडायचं फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातून करेक्ट ऑप्शन निवडायचं आहे. वी गेट इलेक्ट्रिसिटी फ्रॉम. इलेक्ट्रिसिटी कशापासून आपण मिळवतो. सोलार कुकर पासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते का, नाही मिळत. रेन पाण्यातून पावसाच्या मिळते का, नाही मिळत. वर्मी कल्चर कंपोस्ट खतातून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते का, वीज, नाही. तर वीज मिळते ते 2 नंबरचा पर्याय. वाइंड मिल, पवनचक्की, मोठमोठे जे पवनचक्क्या आपण पाहतो कुठं डोंगरावर वगैरे इतर बसवलेल्या, त्या पवनचक्कीपासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते, म्हणून 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाइन्ड वर्ड. अंडरलाइन्ड वर्डचा करेक्ट मिनिंग आपल्याला शोधून काढायचं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाइन्ड वर्ड. अनिकेत ऑलवेज कीप्स हिज प्रॉमिस. ही इज अ मॅन ऑफ वर्ड्स. म्हणजे अनिकेत हा आपलं वचन नेहमी निभावतो आणि तो एक आपला शब्दांना जागणारा माणूस आहे, अशी त्याची ख्याती आहे. तर मॅन ऑफ वर्ड्स या अंडरलाईन शब्दासाठी आपल्याला दिलेल्या पर्यायातून करेक्ट अल्टरनेटिव्ह निवडायचा पर्याय. आता त्याच्यापैकी 2 नंबरचा ट्रस्टलेस म्हणजे विश्वासघातकी. कॅनॉट ट्रस्ट ज्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. आणि ट्रस्टी म्हणजे विश्वस्त. आणि ट्रस्टवर्दी म्हणजे विश्वासार्ह. म्हणजे मॅन ऑफ वर्ड्स म्हणजे विश्वासार्ह हा त्याचा अर्थ होतो, म्हणून 1 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. त्याचा पुढचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज. करेक्ट अल्टरनेटिव्ह या फ्रेजचा अर्थ सांगणारी पर्यायातून आपल्याला फ्रेज निवडायचा आहे. इन ऑर्डर टू अचीव हिज गोल अँड ऑब्टेन सक्सेस ही पुल्ड हिज सॉक्स अप. म्हणजे तो
आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी ही पुल्ड हिज सॉक्स अप, म्हणजे तो काय केला, पुल्ड हिज सॉक्स अपचा अर्थ या पर्यायातून निवडायचा आहे. विदाउट एफर्ट, परिश्रम न करता त्याने मिळवलं. टू ट्राय कॅज्युअली, सहज प्रयत्न करून मिळवले. टू वेट फॉर एन ऑपॉर्च्युनिटी, संधीची वाट पाहत राहिला. आणि टू वर्क हार्ड, म्हणजे एखादं गोल साध्य करून यश मिळवण्यासाठी वर्क हार्ड करावं लागतं. टू पुल हिज सॉक्स अप म्हणजे टू वर्क हार्ड. या अंडरलाईन फ्रेजेसचा अर्थ टू वर्क हार्ड होतो, म्हणून उत्तर 4 नंबरचं बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न पहा. विच पेअर इज ऑड वन इन द फॉलोइंग वर्ड्स, म्हणजे हे जे पेअर दिलेले आहेत शब्दांच्या जोड्या, त्याच्यापैकी कुठली विलक्षण किंवा वेगळी आहे. बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतात, म्हणजे पक्षी उडतात ही फ्रेज बरोबर आहे. लॅम्ब जम्प्स, हे नंतर पाहूयात आपण. हॉर्स गॅलोप, हॉर्स गॅलोप म्हणजे चौखूर उधळणे, याला हॉर्स गॅलोप म्हणतात. स्नेक स्लिटर, घरंगळणे किंवा सरपटणे आपण त्याला म्हणतो. पण लॅम्ब जम्प्स, लॅम्ब म्हणजे कोकरू, जे सिपचं लहान पिल्लू असतं ते लगेच उड्या मारत नाही, एकदम जन्मलेल्या बरोबरच्या पिल्लाला लॅम्ब म्हणतात, आणि तो जम्प होत नाही तर तो स्किप होत असतो, म्हणून हे 2 नंबरचा पर्याय ऑड आहे. आता त्याच्यानंतर काही प्रॅक्टिससाठी याच्यामध्ये दिलेले काही शब्दाचे व्होकॅब्युलरीचे पार्ट्स आहेत ते पाहूयात आपण. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग. इफ चिल्ड्रन आर हॉट देन ऍपल्स आर व्हॉट. जर चिल्लीज आर हॉट, चिल्लीज मिरच्या जर तिखट असतील तर ऍपल्स कसे असतात, ज्युसी असतात. इफ इट इज एग बॉईल देन व्हॉट इज इडली. इफ इट इज एग इज इक्वल टू बॉईल देन व्हॉट इज इडली. म्हणजे अंडे जसे उकळून तयार केले जातात तसं इडली हा खाण्याचा पदार्थ कसा तयार केला जातो. अंडे बॉईल करून खाल्ले जातात, तर इडली स्टीयर, रोस्ट, हीट और स्टीम, म्हणजे ते वाफेने शिजवून खाल्ले जातात. द कॅट इज ॲज सॉफ्ट ॲज कॉटन, म्हणजे ते कापसासारखी कशी असते, कॅट कापसासारखी, केकसारखी, बनानासारखी किंवा क्रीमसारखी असे उत्तर पर्याय आहेत, तर कॉटन सारखी. फाइंड द ऑड मॅन आउट फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. आता दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला वेगळा शब्द बाजूला काढायचा आहे. फ्लॅश, ट्विंकल, ग्लिटर, म्हणजे चमकण्यासाठी जे प्रकार आहेत. फ्लॅश म्हणजे आपले मोबाईलची फ्लॅश चमकते, ट्विंकल म्हणजे चमकणे, ग्लिटर म्हणजे चमकले, बँग म्हणजे मोठा आवाज. म्हणजे हे 3 सारखे आहेत आणि बँग मोठा आवाज वेगळा आहे, म्हणून या 4चं उत्तर 4 आहे. फाइंड द वर्ड्स विच इज नॉट रिलेटेड टू द वर्ड फिअर. फिअरशी संबंधित नसणारे शब्द ओळखा खाली पर्यायातून. आता ट्रेम्बल म्हणजे फिअर, भिणे. सीवर म्हणजे थरथरणे. सेक म्हणजे हुडहुडणे, म्हणजे भीतीनं आपण हुडहुडतो, थरथरतो किंवा घाबरून जातो. पण फ्रॉन हा शब्द या फिअरशी संबंधित नाही. फ्रॉन म्हणजे रागीटपणा, हे त्याचं उत्तर आहे. सागर इज डॅश डॅश द लँड ऑफ अग्रिकल्चरल पर्पज. फाइंड आउट 2 करेक्ट ऑप्शन्स. आता काही वेळेला असे काही प्रश्न असतात की त्याचे 2 करेक्ट उत्तर असतात आणि दोन्हीला पण आपल्याला पर्याय टिक करावे लागतात. तर हे त्याचं उदाहरण आहे. सागर इज डॅश डॅश द लँड फॉर अग्रिकल्चर. आता काय करतो याच्यामध्ये आहे, सागर इज ग्रोईंग द लँड. लँड ग्रो म्हणजे पाणी टाकून वगैरे कसं वाढवता येत नाही, त्याला लँडला ग्रो म्हणता येत नाही. किंवा पुढचे 2 पर्याय आहेत. सर्चिंग, सागर इज सर्चिंग द लँड फॉर अग्रिकल्चरल पर्पज. तो शेतीसाठी जमिनीचा शोध घेत आहे, हे उत्तर करेक्ट आहे. सागर इज डेव्हलपिंग द लँड फॉर अग्रिकल्चर. आणि सागर जमिनीची विकास करतोय कशासाठी, अग्रिकल्चरसाठी. म्हणून सर्चिंग अँड डेव्हलपिंग, नन ऑफ द अबो, नन ऑफ दिस, वरीलपैकी कोणतंही नाही, हे त्याचं उत्तर होत नाही. ग्रोईंग होत नाही. तर 2 उत्तर आहेत, 2 नंबरचं आणि 3 नंबरचं.
अशा वेळेला 2 नंबर आणि 3 नंबर दोन्ही पर्यायाला आपल्याला सर्कल करावं लागतं, डार्क करावं लागतं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. पुढचा शब्दांचा आणि इंग्रजीचा भाग पुढील भागामध्ये आपण पाहूयात. तोपर्यंत आपण इथंच थांबूयात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू अगेन.